स्थानिक विकास कामांसाठी निधी द्यायला कमी पडणार नाही, तुम्ही मागायला कमी पडू नका, असे जाहीर अभिवचन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त आमदार समाधानदादा आवताडे यांनी पंढरपुरातील नागरिकांना दिलाय। आमदार समाधानदादा आवताडे यांचे आमदार निधीतून स्थानिक विकास 2022-2023 कार्यक्रमाअंतर्गत पंढरपूर येथील शिवपार्वती नगरातील दैवत श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या समोर मंजूर झालेल्या गणेश मंदिर सभामंडपाचे काम नुकतेच पूर्णत्वास आले असून काल या सभामंडपाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा कार्यतत्पर आमदार समाधानदादा आवताडे यांचे शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी ते बोलत होते। यावेळी पोलीस निरीक्षक विश्वजित कोडके, सुधीर आबा भोसले, नगराध्यक्ष सौ साधनाताई नागेश भोसले, सौ मंजुश्री भोसले, नगरसेवक प्रशांत शिंदे, राहुल राजूरकर यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक व गणेश भक्त उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार समाधानदादा आवताडे यांनी पंढरीच्या उपनगरातील विविध ओपन स्पेसचा उपयोग नागरिकांना होण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याचे अभिवचन दिले। ड्रेनेजचे विषय संपतील। ओपन स्पेस मध्ये आज बरेचसे ओपन स्पेस आहेत। आतापर्यंत आपण बघत आलाय की एवढा निधी आजपर्यंत प्रशांतराव तुमच्या भागाला कधी नाही। हा पहिल्यांदाच आमदार झाल्या म्हणजे 2.5 वर्षाच्या मला कालावधी कमी मिळाला, पण कमी कालावधीमध्ये सुद्धा मी पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघामध्ये कुठल्याही गावाला, काल मी परवा दिवशी भोसेला गाव चलो अभियानचा माझा प्रोग्राम होता, भोसे गावाला मंगळवेढ्यातल्या मी 22 कोटी रुपये दिले। काल तपकिरी शेतकळ होतं, तपकिरी शेतकळला सुद्धा गाव जरी छोटा असलं जवळजवळ 7 कोटीच्या आसपास तिथे निधी दिला। मी एका गावाला कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी देण्याचं काम केलंय। प्रामाणिकपणे आज तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला, मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, त्या प्रत्येकाचं म्हणजे मी दिवस रात्र कुठलंही बघत नाही, माझं बोलणं थोडं कमी असतंय, परंतु मी प्रत्येक गोष्ट कामातूनच या निमित्तानं दाखवून देतोय। आपल्या पंढरपूर शहरातल्या जसं जिजाऊ पुतळ्यांचं सुद्धा, बाळासाहेबांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करणे असेल, यमाई तुकाई तलावाचं सुद्धा सुशोभीकरण करणं असेल, किंवा आसपासच्या भागातील बरेचसे रस्ते कुठे कमी होतात, कुठे जास्त होतात, परंतु जेवढा जास्तीत जास्त निधी आपल्याला देता येईल या पद्धतीनं आपल्या पंढरपूर शहराच्या विकासामध्ये कशा पद्धतीनं भर पडत याकडे 100% लक्ष तर आहेच आहे। परंतु जो पंढरपूर विकास कॉरिडॉरचा जो विषय आहे, कॉरिडॉर म्हणजे आतापर्यंत फक्त पंढरपूर म्हणजे विठ्ठल मंदिरांच्या शेजारी पाडकाम एवढंच आहे लोकांच्या लक्षात येते, परंतु जवळजवळ 2,500 कोटीचा तो प्रकल्प आहे। 2,500 कोटीच्या प्रकल्पामध्ये प्लॅन्ट जे आपला सकाळचा जी महिला आंघोळीचं पाणी असेल, सगळ्या प्रातविधीचं पाणी असेल, हे सगळं पाणी डायरेक्ट वड्याला सोडायचं किंवा सकाळच्या बॅचला एवढी त्याला फुल असते आलेली, तसं सगळं बाहेर नदीत जातं। त्यामुळं नदीत पाणी गेल्यामुळं तेच पाणी परत आपल्याला प्यायला मिळतं आणि पुढं पंढरपूरच्या पुढं सांगोला, मंगळवेढा अनेक गावाच्या पिण्याच्या पाईपलाईन कायमत नाही। आतापर्यंत आपल्याला या निमित्ताने एकच वाटत होतं की वारी झाली का सगळी गावं परत आजारी पडायला पाहिजे, म्हणजे ही मानसिकता झाली होती। परंतु ही बाब मी आमदार झाल्या त्यावेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री पाठीमागच्या सरकारमध्ये, आबा तुमच्या काळामध्ये, तर त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते पुण्यामध्ये। मी मीटिंगमध्ये ज्या वेळेला मीटिंग चालू होती, पंढरपूर वारीच्या निमित्तानं बैठक होती, तर त्यावेळेला मी दादा त्याचे अध्यक्ष होते मीटिंगचे, दादांच्या कानावर घातलं की आम्हाला आता मानसिकता झाली आहे, वारी आली म्हणजे आम्ही आजारी पडतोय, त्याची दुर्गंधी होती, अमुक होतं, एवढी वारकरी येऊन जातात, त्यामध्ये साफसफाई होत नाही आणि त्यात लोक झाल्यानंतर पाण्याचा वापर जास्त होतोय आणि पाणी असं नदीला जसं आलं तसं स्वच्छ न करता जातं। ही ज्या वेळेला अजितदादांच्या लक्षात आलं, अजितदादांनी आयुक्तांना लगेच दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी सर्वेला पाठवलं, आयुक्त इथं बघून गेले आणि मग त्याच्यानंतर ड्रेनेजच्या आणि STP प्लांट वाढवायच्या दृष्टीनं त्या ठिकाणी पंढरपूर शहराला या निमित्तानं ते वाढवायचं कसं हे सगळं त्याचे प्लॅनिंग होत गेले। आता जवळजवळ 100 कोटी ड्रेनेजला आणि 100 कोटी रस्त्याला सुद्धा या निमित्तानं
मंजूर झालेले आहेत या सरकारमध्ये. तर या निमित्तानं काम करत असताना कुठलाही म्हणजे पक्षपात वगैरे मी कधीच बघितलं. कारण आबा आणि राजूरकर साहेब दोघं जण कंटिन्यू येत होते, प्रशांतराव पण येत होते. परंतु आबा राजूरकर साहेबांना दोघांचंही या निमित्ताने एवढा फॉलोअप या सभा मंडपासाठी होता की आबा म्हणायचे, अहो आम्ही वेगळ्या पक्षात जरी असलो तरी या निमित्तानं की तुम्ही पक्षपात वगैरे. मी म्हणलं आबा मी कधी पक्षपात बघितलाय का? आबाने पहिल्यांदा पहिल्यांदा मी पत्र देऊन टाकलं. म्हणलं आबा तुम्ही मागताय काय? तुम्ही घरच्या कामासाठी मागत नाही, सगळ्या लोकांच्या सोयीसुविधासाठी मागताय. युवकांना सुद्धा त्या निमित्तानं अभ्यासिका झाली पाहिजे. आता ओपन प्लॉट एखादा चांगला काढा, त्यामध्ये उपनगरामध्ये एखादी चांगली अद्ययावत अभ्यासिका होईल अशा पद्धतीचं या पुढच्या कालावधीत तुम्ही आता सगळेजण आहे ज्येष्ठ मंडळी आहे, एक अभ्यासिकाचं प्लॅनिंग करा. अभ्यासिका वाचनालय सगळं एकत्र व्हावं. ज्येष्ठ मंडळीनं त्यांना बी काहीतरी टाइमपास होण्यासाठी त्या ठिकाणी वाचनासाठी किंवा काय कादंबऱ्या असतील वाचनालय ठेवूया. आणि जे विद्यार्थी आहेत किंवा जे स्पर्धा परीक्षेत भाग घेतात त्यांनाही त्यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी एक चांगली सुसज्ज अभ्यासिका व्हावी अशा पद्धतीनं आपण प्लॅनिंग करू. आणि नक्कीच आपल्या उपनगराच्या भागामध्ये एक अद्ययावत अभ्यासिका. तुम्ही माझा स्वभाव तसला नाही, पैसे द्यायला मी कुठे कमी पडणार नाही, मागायला कमी पडू नका तुम्ही, एवढंच आहे फक्त. आणि या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच आपल्या उपनगराचा असेल, पंढरपूर शहराचा असेल, नक्कीच विकास या पुढच्या कालावधीमध्ये आपण करू. सगळ्यात निगेटिव्ह बाजू आपण घेऊ नका, जेवढ्या होईल तेवढ्या आपण पॉझिटिव्ह करू. साधारणतः आपण म्हणला असेल नसेल आपण सगळेजण असणार आहे. आणि या शहराचा विकास आपण सगळ्यांनी मिळून या पुढच्या कालावधीमध्ये करू.